श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कमळगट्ट्याच्या माळेचे महत्त्व सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. बऱ्याच स्वामी भक्तांकडे कमळगट्ट्याची माळ आहे. कमळगट्टा म्हणजे काय? तर कमळाच्या फुलाचं जे बी असतं, कमळाच्या फुलापासून जे बी बनतं, त्या बियाने म्हणजेच कमळ बीने कमळगट्टा बनतो. आपल्याला माहितीच आहे, महालक्ष्मी माता ही कमळाच्या फुलामध्ये वास करत असते. कमळाचे हे जे फूल आहे ना, ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते. आपण बरेच लोक माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करतो. त्या कमळाच्या फुलाने माता लक्ष्मीची पूजा करीत असतो. आता जेव्हा आपण श्रीयंत्र, सर्वांना माहिती नसेल तर सांगते बघा, जे कर्जबाजारी असतात किंवा ज्यांना आर्थिक अडचणी असतात पैशाच्या, तर अशासाठी श्रीयंत्राची पूजा केली जाते. श्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मी याला खेचून आणायची ताकद असते. ज्याच्याकडे हे श्रीयंत्र नसेल त्यांनी आणावं, अशी मी आवर्जून विनंती करते. आणि बघा, आणून ते आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्र आणायचं आहे आणि आणून देवघरात स्थापित करायचं आहे. आता तर माता लक्ष्मीला श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे, हे सर्वांना माहितीच असेल. त्याचप्रमाणे कमळगट्टाचं म्हणजे कमळाचं जे बी आहे, म्हणजे बघा, आता माता लक्ष्मीला कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. आपल्याला कमळाचं फूल रोज वाहणं हे तर शक्य नसतं. म्हणून ही जी कमळाची बी आहे, ज्याला आपण कमळगट्टा म्हणतो, ह्या कमळाच्या बी 108 मणी जर आपण श्रीयंत्रावर ठेवल्या, गोलाकार स्वरूपात जर आपण त्या कमळगट्ट्याच्या माळेला श्रीयंत्रावर ठेवलं, याचं कारण काय आहे माहिती आहे का? मी तुम्हाला सांगते. जसं आपण रोज देवींना, श्रीयंत्राला किंवा देवीच्या मूर्तीला रोज कमळाचं फूल अर्पण करू शकत नाही ना, म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, कमळगट्ट्याची माळा घ्यायची आहे. आता तुमच्याजवळ ही माळा नसेल तर ती तुम्ही कुठून बाहेरून विकत आणू शकता, खरेदी करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या जवळपास कुठलेही स्वामी महाराजांचं केंद्र असेल ना, कुठलंही केंद्र असेल तिथून तुम्ही घेऊ शकता. बघा, आता मी तरी स्वामीच्या केंद्रातूनच घेतलेली आहे. जर तुम्हाला तिथे मिळत नसेल तर कुठल्या पण लोकल शॉपमध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. बघा, तुम्ही ती खरेदी करून आणायची आहे. कारण माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे आणि त्यांच्या आवडतीच्या गोष्टी जर आपण घरामध्ये ठेवल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर कृपा बरसवते आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. आता ही माळ आणल्यानंतर काय करायचं, तर पंचामृताने तिला स्वच्छ धुवून घ्यायचं. बरेच लोकांना असं वाटतं की असं केल्यामुळे कीड लागते, पण असं काही नाही आहे. कारण की मी असं केलेलं आहे आणि माझी जी माळ आहे ना, ती आतापर्यंत नीटच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या कमळगट्ट्याच्या माळीवर जर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटलं ना, तर ते खूपच प्रभावशाली आहे. म्हणजे आपण जशी तुळशीच्या माळीवर मंत्रोच्चार करतो ना, त्याच पद्धतीने हे जे 2 मंत्र आहेत ना, ते 108 वेळा जर तुम्हाला वाटलं तर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे कोणता, तर बघा, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया. त्याच पद्धतीने विष्णू गायत्री म्हणजे बघा, ओम श्री विष्णवेच विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया. हे जे 2 मंत्र आहे ना, ते तुम्ही जर का 8 वेळा म्हटले, म्हणजे कुठलं मंत्र बघा, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि आपल्याला म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र. हे 2 मंत्र जर का तुम्ही त्या श्रीयंत्रावर ठेवून, तर बघा, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हा जर आपण कमळगट्ट्याच्या माळीवर 108 प्रकारे याचा जर आपण मंत्रोच्चार केला, जसं आपली साधी माळ असते ना तुळशीची, तशाच प्रकारे आपण कमळगट्ट्याच्या माळीला घेऊन जर 108 वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र जर म्हटला, तर याचा खूप प्रभाव होतो आणि याचा आपल्याला दुपटीने फायदा होतो. म्हणून मी सगळ्यांना सांगेल की कमळगट्ट्याची माळ जर तुमच्या घरामध्ये नसेल तर ती तुम्ही आवर्जून आणायची आहे आणि श्रीयंत्रावर त्याला गोलाकार स्वरूपात ठेवून रोज त्याची पूजा करायची आहे. तुम्हाला माहितीच असेल, श्रीयंत्रामध्ये ना माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची खरंच खूप जास्त ताकद असते. आणि जर माता लक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये येत असेल तर तुमच्या ज्या काही
आर्थिक परिस्थिती संकटे असतील, अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ही कमळगठ्ठ्याची माळ तुम्हाला आणायची आहे आणि त्यावर दररोज 108 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र याचा पाठ करायचा आहे. ह्या मंत्रात जर तुम्ही ह्या माळेवर म्हटले ना तर त्याचा खूप प्रभाव आहे आणि दुपटीने होतो. म्हणून मी सगळ्यांना सांगेल की कमळगट्ट्याची माळ घरामध्ये असावी. जर तुम्ही स्वामी भक्त असाल, देवाची पूजा करत असाल तर तुमच्याकडे नक्कीच ही कमळगट्ट्याची माळ असायला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.